दोन्ही हात वरती करा, मोठी घट्ट आवळा. जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, छत्रपती शिवाजी महाराज की वंदे. सोलापूर लोकसभेच्या या ऋणानुबंध संवाद मेळाव्याच्या निमित्त लोकसभेच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व भगिनी, युवक कार्यकर्ते, मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय किशोरजी, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय शाजी भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असणारे मनीष भैया, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे शंकर नाना, उपस्थित आपल्या शहराच्या माजी महापौर यन्नमाताई, माझे लहान बंधू ज्यांनी निवडणुकीत झोकून देऊन काम केलं असे देवेंद्रजी कोठे, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे महामंत्री शशिकांत नाना, आणि या सभागृहामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये मी तुम्हा सगळ्यांना अतिशय जवळून बघितलंय, झोकून देऊन आपण सगळ्यांनी काम केलंय. आपण निवडणूक जरी हारलो असलो, हम चुनाव जरूर हारे हैं लेकिन हौसला हारे नहीं है. निवडणूक हारणं जिंकणं खऱ्या अर्थानं एक कार्यकर्ता म्हणून कधी कधी कार्यकर्ता निवडणूक हारल्यानंतर वेदना होत असतात, कारण कार्यकर्ता सकाळी 7 वाजता घरातून बाहेर निघतो, रात्री 12 वाजेपर्यंत काम केलेला कार्यकर्ता मी या सोलापूर लोकसभेमध्ये पाहिलाय. अनेक कार्यकर्त्याकडून खूप मला शिकायला मिळालंय. आणि आम्हा सगळ्यांचं भाग्य की या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी या देशाचे पंतप्रधान झाले, हे तुमचं आणि आमचं भाग्य आहे. मित्रांनो, हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये अनेक प्रधानमंत्री आपण पाहिले, परंतु जी या देशाची गरज होती की या देशाला त्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत, या देशाचा असणारा गौरवशाली इतिहास, या देशाची असणारी त्या ठिकाणी संस्कृती, या देशाचं वैभव, याला या ठिकाणी खंबीर नेतृत्व पाहिजे होतं. आणि ते नेतृत्व खऱ्या अर्थानं या देशाला पुन्हा एकदा देण्याचं काम जर कुणी केलं तर ते नरेंद्रजी मोदी यांना हिंदुस्थानच्या पंतप्रधान पदावरती बसवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर तुमच्यासारख्या देवतुल्य कार्यकर्त्यांनी केलं. आणि एक कार्यकर्ता म्हणून मला याचा अभिमान आहे. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रनिष्ठ पार्टी आहे, एक विचाराने भारवलेला कार्यकर्ता असतो, हिंदुत्वाच्या विचाराने झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता असतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भारत माता की जय आणि वंदे मातरमचा नारा देत असतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून काम करणारा कार्यकर्ता असतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणूक कधी हारत नसतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणूक एकतर जिंकतो किंवा त्या ठिकाणी पराभवातून खूप काही शिकत असतो. हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो. मित्रांनो, तशा अर्थानं जर बघितलं तर या निवडणुकीने आपल्याला खूप काय दिलंय. त्या अर्थाने जर बघितलं तर राजकारणापासून ठीक आहे, आपल्या सोबत असतात, विचाराने आपल्या सोबत असतात, परंतु या निवडणुकीने मला काय शिकवलं तर राजकारणापासून थोडं मागच्या पडद्यावर असणारे किशोरजी देशपांडे मी पाहिले, जे सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत आपल्यासाठी पार्टीसाठी काम करतात. माझ्या कामाची प्रेरणा काय असेल तर किशोरजी देशपांडे सारखा कार्यकर्ता
जो झोकून देऊन भगव्या झेंड्यासाठी काम करतो, ही आपल्या कामाची प्रेरणा आहे मित्रांनो. मी बघितलंय अक्कलकोट मधल्या मैंदुर्गी मधला एक छोटासा कार्यकर्ता दुपारी 2 वाजता 45 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी 45 डिग्री मध्ये काम करणारा, दुपारी 2 वाजता तळपत्या उन्हामध्ये भारतीय जनता पार्टीचा पॅम्पलेट वाटणारा कार्यकर्ता बघितलाय. तो तरुण कार्यकर्ता माझ्या कामाची प्रेरणा आहे मित्रांनो. भारतीय जनता पार्टी विचारावर काम करणारा पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी त्या तपश्चर्या आणि संघर्षातून उभा राहिलेली पार्टी आहे. 1952 मध्ये या ठिकाणी देश स्वतंत्र झाल्यानंतर 52 पासून जर आपण आजपर्यंत जर पाहिलं तारे चढ उतार आले. अनेक निवडणुका आपण हरलो, अनेक निवडणुकामध्ये आपलं पानिपत झालं, परंतु 2 खासदारावरून 302 पर्यंत घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टीला जर कुणी केलं असेल तर आपल्या सगळ्या देवतुल्य कार्यकर्त्यांनी केलं. मित्रांनो, ही निवडणूक जर पाहिली तर अनेक चांगले अनुभव आहेत. अनेक कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी पळताना पाहिलंय. मी अनेक महिला कार्यकर्त्यांना पाहिलंय की ज्यांनी त्या ठिकाणी दिवसभर मेहनत केली, दिवसभर त्या ठिकाणी तळपत्या उन्हामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन या ठिकाणी काम केलं. मित्रांनो, या सभागृहामध्ये किंवा या लोकसभा क्षेत्रामध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना आयुष्यात निवडणूकही लढवायची नाहीये, ज्यांना त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य व्हायचं नाहीये, ज्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य व्हायचं नाहीये, ज्यांना त्या ठिकाणी कुठं नगरसेवक व्हायचं नाहीये, परंतु मला भगव्या झेंड्यासाठी काम करायचंय हा विचार घेऊन काम करणारा कार्यकर्ता जर कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आणि या सोलापूर लोकसभेतील हजारो कार्यकर्ते हे खऱ्या अर्थानं माझ्या कामाची प्रेरणा आहे. या सभागृहामध्ये सुद्धा मला अनेकांचे चेहरे दिसत आहेत ज्यांनी दिवस रात्र मेहनत केली. या सभागृहामध्ये असणारा संदीप जाधव सारखा कार्यकर्ता हा झोपून देऊन सकाळी 7 वाजल्यापासून मी झोपेपर्यंत 2 वाजेपर्यंत काम करत होता. मित्रांनो, या सभागृहामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक माता भगिनी आहेत ज्यांनी झोकून देऊन काम केलं. आपण निवडणूक हरलो नाही मित्रांनो. या ठिकाणी आपण निवडणुकीमधून शिकलोय, अनेक गोष्टी शिकलोय. अनेक हिंदू बहुल मतदार त्या ठिकाणी मतदार यादीतील नावं उडवायचं काम या ठिकाणी केलं. एका बूथवरती 30 नावं उडवले गेले. देवेंद्रजी, आपण फिरत असताना मध्ये बघितलं की त्या ठिकाणी हक्काचा भाजपाचा मतदार तो मतदान केंद्रावर जात होता, परंतु त्याची नावं डिलीट करण्याचं काम केलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक जरी हरली असेल तर पुढच्या 7 पिढ्या या निवडणुकीच्या पराभवातून भरपूर काही शिकलेल्या असतील, हा मला माझा आत्मविश्वास सांगतो मित्रांनो. त्यामुळे निवडणूक आज जरी आपण हरलो असलो तर खऱ्या अर्थानं समोरच्या उमेदवारानं, समोरच्या ज्या निवडून आलेल्या उमेदवार आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं निवडणूक जिंकलं तर असं म्हणतात की निवडणूक जिंकल्यावर माजू नये आणि निवडणूक हरल्यावर लाजू नये. आम्ही आमचा पराभव स्वीकारलाय. सोलापूरकर पाहतील की भारतीय जनता पार्टीनं मागच्या 10 वर्षामध्ये काय विकास केला. यांच्या 45 वर्षाचा राजकीय इतिहास सोलापूरने पाहिलेला आहे. त्यामुळे हे काय करतील हे सोलापूरकरांना येत्या काळामध्ये दिसेल. आणि सोलापूर शहरातली जनता, हिंदुत्वादी जनता पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहिली. आणि त्याचं त्या ठिकाणी सोलापूर मध्य असेल, सोलापूर उत्तर असेल, सोलापूरचा त्या ठिकाणी दक्षिणचा भाग असेल, मोठ्या प्रमाणामध्ये या शहरातील जनता आपल्या सोबत राहिली. निवडणुकीला काळ कमी होता. या ठिकाणी गावागावामध्ये आपण काही गावामध्ये जाऊ शकलो नाही, परंतु आपल्याला येत्या काळामध्ये भविष्यामध्ये या सगळ्या भागामध्ये काम उभा करावं लागेल. या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं स्वीकारलं पाहिजे की आपण मोहोळमध्ये कुठेतरी आपली ताकद कमी आहे. येत्या काळामध्ये आपल्याला लोकांना समजून सांगावं लागेल की जे काम काँग्रेसने मागच्या 60 वर्षामध्ये केलं नव्हतं ते काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या सरकारने आणि केंद्र सरकारने
मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या समाजासाठी केलेलं आहे. आपण कमी पडलो त्या ठिकाणी गावगाड्यातील छोट्या छोट्या समाजाला सांगायला की या ठिकाणी पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी नेहरूंनी, इंदिरा गांधींनी किंवा त्यांच्या घरातल्या बऱ्याच जणाला भारतरत्न भेटला, परंतु पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी संविधान लिहिलं त्यांना त्या ठिकाणी भारतरत्न देण्यासाठी 1990 उजडावा लागली. कारण याला जबाबदार कोण असेल तर काँग्रेस जबाबदार होतं, हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बांधवांना समजून सांगावं लागेल. अनेक विषय आहेत मित्रांनो, अनेक विषय आपल्याला त्या ठिकाणी येत्या काळामध्ये काम करावं लागेल. आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा या ठिकाणी अतिशय ताकदीने निवडणुकीत उभा राहील, अतिशय ताकदीने त्या ठिकाणी. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपलं नशीब आहे की आपल्याला निवडणूक जर पराभव झाला एखाद्या निवडणुकीमध्ये तर त्याचा वचपा काढायला 5 वर्ष वाट बघावी लागते. परंतु आपल्या सगळ्यांना संधी आहे की येणारी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे, सोलापूर लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आपल्याला येणारी विधानसभा 3 महिन्यात आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचं मतदान झालंय, नवयुवकांचं मतदान झालंय, मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं मतदान झालंय. त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला ज्यांचं मतदान झालंय त्यांनाही सोबत घ्यायचंय, ज्यांनी कोणी मतदान केलं नाही त्यांनाही समजून सांगायचंय. आणि ज्या पद्धतीने बोगस मतदान लागलंय ते मतदान आपल्याला येत्या काळामध्ये त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे, मतदार यादीवरती काम करावं लागणार आहे. मी देवेंद्र कोठेंचं अभिनंदन करतो की लोकसभेची निवडणूक झाल्यापासून त्यांनी त्या ठिकाणी मतदारांचा मेळावा लावला, या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचे गल्ली गल्लीमध्ये जाऊन कामं सुरू केले. मी तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून येत्या काळामध्ये बूथवरती काम करण्याची गरज आहे. राम सातपुतेला या लोकसभेने काय दिलं तर आपल्याला 5,46,028 मतं पडली. 5,46,028 लोकांनी मला खासदार म्हणलेला. ठीक आहे, आपण कमी पडलो, परंतु इतक्या लोकांनी खासदार म्हणून मला मतदान केलंय. राम सातपुते या सोलापूर लोकसभेतील जनतेने केव्हाही मला संपर्क करा, तुमच्यासाठी जीवाचं रान करेल, तुमच्यासाठी मध्यरात्री उभा राहील. कारण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. अनेक लोकांनी या निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर या ठिकाणी आनंद व्यक्त केला, काहींनी दुःख व्यक्त केलं, परंतु राम सातपुते चळवळीतून उभा राहिलेला कार्यकर्ता आहे, तो हरणारा नाही आहे. राम सातपुते त्या ठिकाणी भिंती रचवून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे. राम सातपुते वडापाव खाऊन आंदोलन करून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे एका पराभवाने खचणारा हा राम सातपुते कार्यकर्ता नाहीये, दगडाला पाझर फोडेल इतका संघर्ष करून पुढे आलेलो मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्याला खचून जायचं नाहीये, पूर्ण ताकदीने या निवडणुकीनंतर आपल्याला उभा राहायचं आहे. आणि मला विश्वास आहे की सोलापूर मधली जनता एक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या मागे मोठ्या ताकदीने जशी उभा राहिली तशी येत्या काळामध्ये भाजपाच्या मागे सुद्धा पूर्ण ताकदीने उभा राहील. मित्रांनो, लोकसभेची निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक आहे. संजय राऊत साहेब म्हणतायत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी डिक्लेअर करावा लागेल. आदरणीय पवार साहेब म्हणतायत की आपल्याला त्या ठिकाणी सामुदायिक नेतृत्व म्हणून पुढे जावं लागेल. आणि काँग्रेस तर कुठं चर्चेतच नाहीये. मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघामध्ये 127 विधानसभेमध्ये आपण लीडवर आहोत. या ठिकाणी अनेक मतदारसंघ आहेत, 5-25 असे जिथं आपण 5,000 10,000 मागे आहोत. मी आपल्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो, येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेवरती महायुतीचा भगवा फडकेल, ह्या अतिशय आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना विनंती करतो की निवडणुका हे आपल्याला शिकवत असतात आणि विश्वासाने पूर्ण ताकदीने आपण झोकून देऊन काम करा.
आपण या निवडणुकीतून भारतीय जनता पार्टी पूर्ण देशभर अनेक गोष्टी शिकली आहे. आपण सुद्धा सोलापूरचं, आपल्या गावाचं, आपल्या बूथचं, आपल्या नगराचं, आपल्या गल्लीचं चिंतन करावं. आपण कुठे कमी पडलो या ठिकाणी आपण चिंतन केलं पाहिजे की त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून आपल्या मतदारसंघात, आपल्या बूथवर त्या ठिकाणी नावं तर लागलेले नाही आहेत ना. आपल्या भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक बूथ त्या ठिकाणी प्रत्येक पानाचा मतदार यादीचा अभ्यास केला पाहिजे. जसं एक जणांनी सांगितलं, भोगावमध्ये बोगस मतदान लागलं. आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण ताकदीने या ठिकाणी या निवडणुकीला येत्या काळामध्ये सामोरे जायचंय. राम सातपुतेच्या मागे जशी भारतीय जनता पार्टी आहे तसं या सोलापूर लोकसभेतल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने उभा आहे. हा विश्वास द्यायला मी तुम्हाला आलेलो आहे. काल परवा त्या ठिकाणी एका मध्यमधल्या कार्यकर्त्यावरती MPAD लावायचा प्रयत्न समोरच्या लोकांनी केला. मी 2 दिवस झटून पूर्ण ताकदीने त्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहिलो, त्याच्या परिवाराला आधार देण्याचं काम केलं आणि भविष्यात तुम्हा सगळ्यांना शब्द देतो, 5,46,028 मतं आपल्याला इतके पडलेले आहेत. इतक्या लोकांनी आपल्याला खासदार म्हणून निवडलेलं आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सोबत हा राम सातपुते निश्चित उभा राहील, हा आपल्याला शब्द देतो. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना सांगतो, हो जाओ तैयार साथियो, हो जाओ तैयार. आपल्या सगळ्यांना मिळून येत्या काळामध्ये भविष्यासाठी तयार राहायचंय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. आपल्या सगळ्यांना मिळून समोरच्यांनी जसं या निवडणुकीमध्ये धर्मयुद्ध म्हणून निवडणूक खेळले, आपल्या सगळ्यांना मिळून भगव्यासाठी येत्या काळामध्ये झोकून देऊन काम करायचं हेच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. या निवडणुकीमध्ये अनेक माता भगिनींनी काम केलं, अनेक कार्यकर्त्यांनी काम केलं. या सोलापूर लोकसभेने मला अनेक बहिणी भेटल्या, अनेक माता भगिनी भेटल्या, अनेक भाऊ या लोकसभेने मला दिले. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण ताकदीने उभा राहू एवढाच आत्मविश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.